4,000 कोटींचं बजेट, भव्य कॉरिडॉर आणि नवे मोठे पूल येणाऱ्या 30 महिन्यामध्ये पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा या माध्यमातून बदलण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने खजिन्याचे दार उघडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 4,150.46 कोटी रुपयांच्या विक्रमी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला असून सर्व विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करण्याचे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंढरपूर हे केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची वाढती संख्या आणि सध्याच्या अपुऱ्या पायाभूत सुविधा लक्षात घेता सरकारने पंढरपूरच्या समग्र विकासाचे धोरण आखले आहे. मंत्रालयात पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत या 4,150 कोटींच्या सर्वसमावेशक आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मेगा प्रकल्पाचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी भव्य कॉरिडॉर उभारणी, पुरातन मंदिर आणि मठांचे जतन आणि वारकऱ्यांच्या निवासासाठी समग्र सुविधा यावर 735.80 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1,387.91 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदीच्या घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ, व्यापारी संकुल, नवीन पूल आणि पालखी तळांच्या विकासाचा समावेश आहे. या कामांमुळे पंढरपूरचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहे.